आज आपण वनस्पती ऊती, विभाजी ऊती याबद्दल शिकू. सर्व सजीव पेशींचे बनलेले असतात. पेशी सजीवांचे एक मूलभूत रचनात्मक आणि कार्यात्मक एकक, फंडामेंटल स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. वेगवेगळ्या सजीवांमध्ये पेशींची संख्या वेगवेगळी असते. काही सजीवांमध्ये पेशी हा स्वतःच एक संपूर्ण सजीव असतो. असे सजीव ज्यांचे शरीर एका पेशीने तयार झालेले असते त्यांना एकपेशीय सजीव असे म्हणतात. अशा सजीवांमध्ये केवळ एकच पेशी हालचाल, अन्नग्रहण क्रिया, वायूची देवाणघेवाण आणि उत्सर्जन यासारखी मूलभूत कार्ये करते. इतर सजीवांमध्ये अनेक पेशी एकत्रितपणे सजीव तयार करतात. ज्या सजीवांचे शरीर एकापेक्षा जास्त पेशींनी बनलेले असते त्यांना बहुपेशीय सजीव म्हणतात. अशा सजीवांमध्ये पेशींचे वेगवेगळे समूह तयार होतात, ज्यामध्ये प्रत्येक समूह एक विशिष्ट कार्य करतो. उदाहरणार्थ, वनस्पतींमध्ये वहन नलिकांशी संबंधित पेशी अन्न आणि पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतात. त्याचप्रमाणे मानवामध्ये स्नायूपेशी विस्तृत होतात आणि संकुचित होतात, ज्यामुळे हालचाल होते आणि रक्त, ऑक्सिजन, अन्न, संप्रेरके आणि टाकाऊ पदार्थ वाहून नेते. अशा प्रकारे शरीराची वेगवेगळी कार्ये पेशींच्या वेगवेगळ्या गटात विभागली जातात, ज्याला आपण श्रमविभाजन, डिव्हिजन ऑफ लेबर असे म्हणतो. म्हणून शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळे कार्य करतात आणि शरीरातील एक विशिष्ट कार्य एका विशिष्ट ठिकाणी पेशीच्या एका विशिष्ट गटाद्वारे केले जाते. पेशींच्या या गटाला ऊती म्हणजे टिश्यू म्हणतात. जसे जलवाहिनी, त्वचा, रक्त, स्नायू ऊती आहेत. एका ऊतीच्या सर्व पेशींचा आकार सारखा असतो आणि ह्या पेशी एकत्रितपणे एक कार्य करतात. पेशींच्या विशेष रचनेमुळे आणि त्यांच्या कार्यांच्या विभागणीमुळे शरीराची सर्व कार्ये उच्च कार्यक्षमतेने केली जातात. आपल्याला माहीत आहे की वनस्पती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत आणि त्या एका ठिकाणी सरळ उभ्या असतात. म्हणून आधार देणाऱ्या ऊती वनस्पतींमध्ये जास्त प्रमाणात असतात, ज्या त्यांना रचनात्मक सामर्थ्य म्हणजेच स्ट्रक्चरल स्ट्रेंथ देतात. मृत पेशी जिवंत पेशींसारख्याच रचनात्मक सामर्थ्य प्रदान करू शकतात आणि यांना देखभालीची कमी आवश्यकता असते. म्हणून आधार देणाऱ्या ऊती मृत पेशींनी बनलेल्या असतात. याउलट प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. म्हणून प्राणी वनस्पतींच्या तुलनेत जास्त ऊर्जा वापरतात. यामुळे प्राण्यांच्या अधिकांश ऊती जिवंत असतात. वनस्पतींच्या ऊतींबद्दल बोलायचे झाल्यास वनस्पतींच्या काही ऊती आयुष्यभर विभाजित होतात, म्हणून त्यांची वाढ विशिष्ट भागात मर्यादित असते, तर प्राण्यांमध्ये पेशीची वाढ अधिक एकसमान असते. म्हणूनच वनस्पती आणि प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती असतात. आता आपण वनस्पती ऊती, विभाजी ऊती तपशीलवार समजून घेऊया. वनस्पतींच्या ऊतींच्या विभाजन क्षमतेच्या आधारे वनस्पती ऊतींचे वर्गीकरण विभाजी ऊती म्हणजे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि स्थायी ऊती म्हणजे परमनंट टिश्यू यामध्ये केले जाते. वनस्पतींच्या अशा ऊती ज्यांच्या पेशी आयुष्यभर सक्रियपणे विभाजित होतात, अशा वनस्पती ऊतींना विभाजी ऊती म्हणतात. यांना मेरिस्टेमॅटिक टिश्यू असेही म्हणतात. वनस्पतींमध्ये विभाजी ऊती केवळ काही विशिष्ट भागात आढळतात. यामुळे वनस्पतींची वाढ काही विशिष्ट भागातच होते. विभाजी ऊतीचे कार्य वनस्पतींची वाढ करणे हे आहे. विभाजी ऊतींचे वनस्पतींमध्ये उपस्थित असणाऱ्या क्षेत्राच्या आधारे विभाजी ऊतींना प्ररोह विभाजी ऊती म्हणजे अपायकल मेरिस्टेम, पार्श्वविभाजी ऊती म्हणजे लॅटरल मेरिस्टेम आणि आंतरीय विभाजी ऊती म्हणजे इंटरकॅलरी मेरिस्टेम यामध्ये वर्गीकरण केले जाते. प्ररोह विभाजी ऊतीमुळे आणि खोडांच्या आणि मुळांच्या वाढ होणाऱ्या भागामध्ये असतात आणि ह्या मुळे आणि खोडांच्या लांबीमध्ये वाढ करतात. याच प्रकारे पार्श्वविभाजी ऊती मुळे आणि खोडांची रुंदी आणि घेर वाढवतात. तसेच पार्श्वविभाजी ऊतींना कॅम्बियम देखील म्हणतात. आंतरीय विभाजी ऊती पानाच्या देठांशी
किंवा फांद्यांचे कांडे म्हणजे इंटरनोड्सजवळ आढळतात, ज्या फांद्यांची लांबी आणि पानांची वाढ करतात. विभाजीय ऊतींच्या पेशी विभाजित होतात आणि म्हणून त्या अत्यंत कार्यक्षम असतात. त्यांच्याकडे खूप जास्त पेशीद्रव्य, स्पष्ट केंद्रक आणि पातळ पेशीभित्तिका असते. विभाजीय ऊतींना पोषणद्रव्ये साठवण्याची आवश्यकता नसते. यामुळे त्यांच्यात रिक्तिका नसतात. विभाजीय ऊतींमध्ये निर्मित नवीन पेशी प्रारंभी विभाजीय ऊतींसारख्याच असतात. परंतु जसजशा त्या वाढत आणि परिपक्व होत जातात तसे तसे त्यांचे गुणधर्म बदलतात. तसेच या दुसऱ्या ऊतींच्या घटकाच्या रूपात विभाजित होतात आणि इतर ऊतींसह कार्य करतात. तर आज आपण वनस्पती ऊती, विभाजीय ऊती याबद्दल शिकलो.